धावीर तळवली संघ आपल्याला पाहायला मिळतोय। श्री सारसोली चषक 2025 चित्त थरार क्रिकेटचा महारणसंग्राम आपण अनुभवतोय। आणि काय खेळपट्टी बनवली आहे, काय मैदान बनवलंय। सारसोलीकरांचं कौतुक करावं तितकं कमी आहे। मागचे 5 ते 6 वर्ष या क्रिकेट स्पर्धेमध्ये मला समालोचनाची संधी मिळाली आणि ज्या पद्धतीचा बदलाव या मैदानावरती झालाय ना, ते कौतुकास पात्र आहे। पंचांचा इशारा आलाय, लेट्स प्ले, लेट्स बॅटल बिगिन। सलामीची जोडी मैदानावरती, एका बाजूला विनायक भगत जो आधीच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी होता, तर दुसऱ्या बाजूला संकल्प सागर चव्हाण गोलंदाजीसाठी आला काय आणि त्याच्यावरती मोठा फटका खेचला काय। चेंडू सीमा रेषापार, षटकार। थँक्यू। बघा, मॅगी बनायला पण 2 मिनिटं लागतात, मात्र मैदानावरती आपण पाहिलं विनायक पहिल्या मिनिटापासून मोठे फटके खेळायला सुरुवात केली आहे। पॅन्डॉल मधून जणू काही तो सेट होऊन गेलाय। सागर सावंत सारख्या गोलंदाजावरती हल्ला बोल केलाय। चला, आणखीन एक मोठा फटका। क्षेत्ररक्षक तैनात, एक डाव तुझा, दुसरा डाव माझा, फलंदाज बाद। खेळला गेला, संघाला अडचणीत टाकला गेलं। विनायक भगत नावाचं वादळ मैदानावरती थोडक्यासाठी क्षमलेलं आपण पाहिलं। सागरचं कौतुक करावं लागेल, ज्याने चांगल्या गोलंदाजीचा नजराणा पेश केलाय। 1 डाऊन साठी नवीन फलंदाज मैदानाच्या आत स्वप्नील वाजंत्री मैदानाच्या आत आलाय। आज त्याला गरजावं लागणार आहे, वादळी खेळी करावी लागणार आहे। चला, वेळ वाया घालवू नका। 10 मिनिटांमध्ये 2 षटकं खेळायची, अन्यथा तिसऱ्या षटकामध्ये एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या घेऱ्यामध्ये पाहायला मिळेल। फटकेबाजी कमालीची झाली, विकेट सुद्धा मिळाली आहे। बघा, क्रिकेटमध्ये पीसी महत्वाचा आहे। पी फॉर पेशन्स अँड सी फॉर कन्सिस्टन्सी। संयमता असली पाहिजे आणि त्याशिवाय क्रिकेट होणे शक्य नाही। ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू, विकेट गेल्यानंतर सागर सावंतचा इथून मात्र कॉन्फिडन्स द्विगुणित झालाय, आत्मविश्वास वाढलाय। प्रतिस्पर्धी संघाला नामोहरण करणारी गोलंदाजी त्याच्याकडे अजूनही बाकी आहे, हे त्याने दाखवून दिलंय। क्रिकेट हा असा खेळ आहे जो क्षणाक्षणाला रंग बदलतोय आणि त्या खेळाचे आज आपण साक्षीदार आहोत। पहिलं षटक प्रगतीपथावर आहे, चांगला खेळ मैदानावरती सुरू आहे। सागरची गोलंदाजी, फुल टॉस स्वरूपातील चेंडू, ना लाईन वरती कंट्रोल ना लेंथ वरती नियंत्रण, हे होतं फलंदाजाला आमंत्रण, ज्याचा दोन्ही हातांनी स्वीकार केला। मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार। बघा किरणजी, पहिल्या चेंडूवरती षटकार आला, दुसऱ्या चेंडूवरती विकेट गेली। सागरचं कौतुक करायला सुरुवात केली होती, तदनंतर त्याने एक चेंडू डॉट काढला, मात्र दुधात माशी पडावी असं काहीच घडलंय। फुल टॉस चेंडू वारंवार टाकले जात आहेत, मिड ऑफ क्षेत्ररक्षक तैनात, त्याच्याकडनं चुकी झाली आहे। चेंडू सीमारेषा पार जाईल। आउटफील्ड बघा, सुपर फास्ट आहे। सारसोलीकरांचं कौतुक करावं तितकं कमी आहे। चेंडू सीमारेषा पार, चौकार। युट्यूब वरती ही क्रिकेटची स्पर्धा सुप्रीम स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून बघत असतील ना, मग ते म्हणत असतील, अरे आकाश मांजरेकर करतोय काय? फटका तर चांगला मारला फलंदाजाने, मग सारसोलीकरांचं त्याने कौतुक का केलं? मात्र हे कौतुक होतं त्या खेळपट्टीसाठी, त्या ग्राउंडसाठी, जी मेहनत अत्यंत चांगल्या पद्धतीची पाहायला मिळाली। दरवर्षी या मैदानावरती केलेली मेहनत दिसून आली आहे। खेळाडूंसाठी आगामी काही वर्षांमध्ये हे क्रिकेटचं मैदान एक संकुल बनेल, यात तीळ मात्र शंका नाहीये।
पहिलं षटक प्रगतीपथावरती. एका षटकाच्या सांगते अखेरीस 17 धावा, एक फलंदाज बाद, अशा पद्धतीचा खेळ मैदानावरती सुरू आहे. 3 षटकांची मॅच म्हटली की 40 ते 45 धावा एक सन्मानजनक धावसंख्या असू शकते. जिथे नाणेफेकीचा कौल आपण पाहिला, जिंकला गेला जय बजरंग वळके ब संघाच्या बाजूने. प्रथमतः फलंदाजी स्वीकारली आहे आणि त्या फलंदाजीच्या बळावरती, जीवावरती स्वप्नीलने मैदानावरती चांगला खेळ करून दाखवलाय. बघा, सुरुवात केली होती विनायक भगतने, मात्र त्याला त्याची इनिंग मोठी बिल्ड करता आली नाही. त्याने एक षटकार खेचला, 300च्या स्ट्राईक रेटने दुसऱ्या चेंडूवरती बाद झाला. तदनंतर मात्र स्वप्नीलने वन डाऊन साठी आला आणि त्याची जागा चांगलीच सांभाळली आहे. जसं सारसोली या मंडळाला दिनेशजी पवार यांनी सांभाळलंय, आता येणारी नवीन पिढी या मंडळाला कशी सांभाळेल आणि मग त्याच्यावरती कशा पद्धतीचा पाठपुरावा, पाठिंबा दिनेशजी पवार करून देतील ना, ही सुद्धा बाब फार महत्त्वाची आहे. ही युवा पिढी खूप फास्ट आहे, हे एका वेळेला दिनेशजी पवार सरांना वाटतं, मात्र हीच युवा पिढी चांगल्या दिशेने सुद्धा वाटचाल करेल. ज्यांच्याकडे शिक्षण आहे, ज्यांच्याकडे एकात्मता आहे आणि हल्लीच्या काळामध्ये त्यांनी ही एकात्मता, मुंबई मंडळाने तर चांगली क्रिकेटची स्पर्धा सातत्याने ओव्हलच्या मैदानावरती ट्रॉफीज घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळाले. मोठा फटका आलाय, गोलंदाजाचा हा चेंडू अक्षरशः खराब निघाला देवेशच्या बॅटमध्ये. वरती लागलेत. इथून मात्र सारसोली मधल्या आणखीन एका व्यक्तीचं मला कौतुक करायचंय. तो व्यक्ती ज्याने नेहमी स्पॉन्सरशिप करायला कधीही मागे वळून बघितलं नाही, असा तो व्यक्ती ज्याने मुंबई मंडळाला सुद्धा सातत्याने ट्रॉफीज हे नेहमी दिले गेले आणि तदनंतर मात्र पारितोषिकांची अक्षरशः ज्यांनी लयलूट केली, असे विधिता ऑप्टिकलचे करता धरता करविते प्रवीणजी कडव यांचं आपण कौतुक करूया. बघा, मी त्यांचे स्टेटस नेहमी बघतो, स्टेटसवरती बघायला मिळतं आज मुलांनी ओव्हलमध्ये बक्षीस मारले, स्पर्धेच्या ट्रॉफीवरती बघायला मिळतं पुरस्कर्ते कोण, तर विधिता ऑप्टिकल्स. आपल्या खेळाडूंसाठी हा सपोर्ट, हा पाठिंबा फार महत्त्वाचा आहे. बाकीचे कोण काय देणार नाही आहेत, आपल्या माणसांसाठी आपण उभे करायचंय, आपण खंबीरपणे उभं राहायचंय. आणि हेच या ठिकाणी प्रवीणजी कडव यांची डाऊन टू अर्थ पर्सनॅलिटी सांगते. त्यांच्या कार्याला सलाम करूयात, वळूयात मैदानावरती, जिथे 23 धावा धावफलकावरती लागल्यात, एक फलंदाज बाद झालाय. संकल्प आणि स्वप्नील ही जोडी मैदानावरती आहे. स्वप्नीलच्या बॅटमधून आलेला हा षटकार इरादे स्पष्ट करून देतोय. डावखुरा फलंदाज, त्याची नजाकत, यावेळेचा चेंडू टप्पा पडल्यानंतर मातीच्या विकेटवरती उसळी प्राप्त करतोय. या ठिकाणी सुप्रीम स्पोर्ट्स लाईव्ह अर्थात या वाहिनीचं कौतुक करूयात. बघा, फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स पूर्वी चेंडू गेला आणि तदनंतर मात्र 3 सेकंदामध्ये त्यांचा रिप्ले रेडी होता. कमालीचे एफर्ट्स, त्यांचं सुद्धा कौतुक करूयात. फुल टॉस प्रकारचा चेंडू मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करता आलेलं नाहीये. इथून मात्र देवेश बचावलाय. स्वप्नीलला माहिती आहे हा चेंडू, या चेंडूवरती मोठा फटका आला पाहिजे होता, स्वतःवरती नाखुश असेल, हरकत नाही, बचावलाय. बघा, फुलटॉस चेंडू म्हणजे दुधारी तलवार आहे, लगा तो छक्का, अदरवाईज कॅच सुद्धा जाते. इथून मात्र टेक्नॉलॉजी सांगते 16च्या सरासरीने करंट रन रेटनी जर मॅच गेली तर धावफलकावरती देणगी जमा होईल, अर्थात 51 धावा जमा होतील. प्रोजेक्टेड स्कोर फ्युचर आहे, वर्तमानमध्ये आता मात्र देवेशला आपली कामगिरी सुधारावी लागणार आहे. जिथे पहिल्यांदा संकल्प स्ट्राईक एंडवरती आलाय, संकल्प छोड के अब तो हम निकल पडे, 2 षटक 10 मिनिटांमध्ये. आणि मग असं असताना यावेळेला कव्हरच्या दिशेने फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे, मात्र त्याने सावध पवित्रा प्रसंगावधान राखलंय, अतिरिक्त ओव्हरथ्रो नको असा निर्धार केलाय. दुसरं षटक प्रगतीपथावरती. लक्षात घ्या मित्रांनो, 10 मिनिटांच्या कालावधीमध्ये आपली जर 2 षटकं समाप्त नाही झाली तर अतिरिक्त 1 क्षेत्ररक्षक शेवटच्या षटकामध्ये 30 यार्डच्या घेऱ्यामध्ये आपल्याला ठेवावा लागेल, मग त्याचे परिणाम वाईट होऊ शकतात. आहा, बॅटची एज, इथून मात्र कौतुक करावं लागणार आहे देवेशचं. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, तदनंतर मात्र त्याने मागे वळून पाहिलं नाही. केलेल्या चुकांना भुला के डर कुछ अलग कर.
फॉरगेटिंग इज अन आर्ट या संज्ञेचा त्याने वापर केला आणि चांगलेपणा हे त्याने मैदानावरती जपलाय. चला मोठा फटका आलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने जिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. आक्रमकतेला क्षणभंगाराचा शाप असतो आणि तोच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालाय. षटक क्रमांक 2 समाप्त. 25 धावा, 2 फलंदाज बाद. षटक सुद्धा पण वेळेत टाकावा, अन्यथा पाठचं पाठ आणि पुढचं सपाट असं व्हायला नको. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजीच्या मोर्चावरती आपण पाहतोय मनोज आलेत. जर्सी क्रमांक 17 परिधान केली आहे. इथून मात्र कर्णधार त्यांना काय कानमंत्र देणार, कशा पद्धतीची खेळी रंगणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. 3 षटकांमध्ये रसिक माव्या प्रेक्षकांना अपेक्षा असते की कमीत कमी 40 धावा व्हाव्यात. मग मनोज त्या तिथपर्यंत धावा खर्च करणार का, किंबहुना संकल्प हे मोठे फटके खेळणार का. आहा, चेंडू टप्पा पडलाय. टप्पा पडल्यानंतर चेंडूवरती बोट फिरवली होती. वैविध्यता, डावखुरा गोलंदाज, आपली जादुई करिश्मा. मनोज क्वालिटेटिव्ह गोलंदाजी मैदानाच्या आत पाहायला मिळाली. जर्सी क्रमांक 17 परिधान केलाय. गोलंदाजीमध्ये इथून मात्र चांगली कामगिरी करावी लागणार आहे. हेलिकॉप्टर उडवलाय. लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीही चुकी नाही आणि आणखीन एक फलंदाज इथून मात्र तंबूच्या रस्त्याला परतवणार आहे. इथून नाणेफेकीसाठी आपण पुकारणार आहोत. फ्रेंड्स ग्रुप कोरलई विरुद्ध असणार आहे सुरई संघ. इनिंग्स ब्रेक नंतर आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. श्री गणेश सुरई आणि फ्रेंड्स कोरलई. तिसरं षटक मैदानावरती प्रगती पथावरती आहे. पहिल्यापासून चांगली गोलंदाजी झाली आहे. आपण पाहिलं मनोजचं षटक, पहिला चेंडू त्याने डॉट खेचला, दुसऱ्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली आहे. कमालीचा खेळ मैदानावरती केलाय. मनोजची गोलंदाजी चर्चेचा विषय आहे. शॉर्ट पिच चेंडू, खराब गोलंदाजी आहे. कोणाचं तरी आपण तोंड भरून कौतुक करावं आणि मग दुधात माशी पडावी असं काहीसं घडलंय. आउटसाइड द लेग स्टंप, पंचांनी चेंडूला वाईट घोषित केलंय. 26 धावा धावफलकावरती लागल्यात. तिसरं षटक मैदानावरती प्रगती पथावरती आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक कुठे आहे याचा आढावा घेतला. आउटफील्ड सुपर डुपर फास्ट आहे. चेंडू जाईल सीमारेषा पार, चौकार. रोहा तालुक्यामध्ये चर्चेचा विषय ठरलाय. 30 ऑन स्कोरबोर्ड. 30 धावा धावफलकावरती लागल्यात. चांगला खेळ मैदानावरती आहे. लोअर फुलटॉस मध्ये कन्वर्ट झालेला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक चांगलं झालंय. या वेळेला जिथे 2 धावा जेमतेम होणार होत्या अशा वेळेला ना दसरा ना दिवाळी, नवीन वर्षाच्या सुरुवातीला यष्टीरक्षकाने बोनस दिलाय. धावफलकावरती नजर टाकूयात. 30 होत्या, 3 धावा वाढल्यात, बोनस दिलाय. दिवाळीला असे बोनस दिले
तर आनंद होतो. जे नोकरी करतात त्यांना ज्या वेळेला दिवाळीचा विषय येतो ना त्यावेळेला न्यूजपेपर बघतात, कुठच्या तरी फलाना कंपनीने 2 व्हीलर गिफ्ट दिली, ढिमकाना कंपनीने 4 व्हीलर गिफ्ट दिली आपल्या एम्प्लॉईजना, मग ते आपल्याला वाईट वाटतं. कोणीतरी सोनं सुद्धा देतं, मग ते आपल्याला वाईट वाटतं. आणि आपल्याला काय मिळतं? सोनपापडीचा डब्बा. दरम्यान मैदानावरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र फलंदाजाला सुद्धा सोनपापडी मिळेल, कारण मनोजचे चेंडू चांगले आहे. आणखीन एक फलंदाज बाद. चर्चा चालू होती ना, जे प्रेक्षक युट्यूबवरती आपल्याला लाईव्ह पाहत आहेत ना, मग ज्यांना पटलं असेल त्यांनी मिश्किल स्माइल दिली असेल आणि पुन्हा एकदा या मॅचचा मनमुराद आनंद लुटला असेल. 33 धावा दाफलकावरती, 3 फलंदाज बाद झालेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. शेवटचे 2 चेंडू येणं बाकी. जिथे सुरुवातीच्या पहिल्या 2 षटकांमध्ये आपण पाहिलं तर धावांची लयलूट होती. पहिल्या षटकामध्ये 17 धावा होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा खेचल्या गेल्या आणि तिसरं षटक आतापर्यंत 8 धावा खर्च झाल्यात. मोठा फटका खेळला आहे, बॅटची अपर एज. गोलंदाज कॅच पकडण्याची संधी प्रयत्न करतोय, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. आणि मग अशा वेळेला ट्रिपल धाव घ्यायच्या प्रयत्नामध्ये फलंदाजाला आपली विकेट गमवावी लागेल. 35 धावसंख्येवरती पहिल्या इनिंगची समाप्ती झाली आहे. निर्धारित 3 षटकांच्या सामन्यामध्ये 12च्या सरासरीने 36 धावा करणं आता काळाची गरज आहे. ज्याचं कृपा सुरई संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण टॉससाठी या आणि फ्रेंड्स कोर्ले संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण टॉससाठी या. इथे मी सन्माननीय कल्पेशजी बेनार यांना विनंती करतोय की आपण टॉस करावं. तीन ओवर का मैच रहेगा. एक जानिब दत्तक कृपा सुरई, त्यांच्या विपक्षामध्ये फ्रेंड्स कोर्ले, कल्पेशजी बेनर यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय नॉटिफिकेशन कोल. काय निर्णय नसेल, फ्रेंड्स कोर्ले संघाने नॉटिफिकेशन कोल जिंकला आहे. फिल्डिंग घेऊ. पहिला मॅच तुम्ही जिंकलात, परंतु या मॅच मध्ये काय वेगळी स्ट्रॅटेजी किंवा वेगळी काय प्लॅनिंग असेल का? नाही, काय नाही, सेम. आपण पाहतोय प्रेक्षकांसाठी इथे 5 मंडप तयार केलेले आहेत. एक सुंदर आपण समालोचन कक्ष आपण पाहतोय आणि सुंदर खेळपट्टी, एक सुंदर ग्राउंड. याच्या आधी आपण पाहिलं होतं गतवर्षी देखील काही वेगळं करण्याचा प्रयत्न सारसोलीकरांच्या माध्यमातून नेहमीच आपण पाहतोय. परंतु या स्पर्धेबद्दल आपले 2 शब्द. स्पर्धा तरी दरवर्षी चांगलीच होते आणि आता तर ह्यानी ती भर टाकलेली, हा ग्राउंड एकदम अजून चांगला, पुढल्या वर्षी अजून चांगला होईल. विश ऑल द बेस्ट. आपण आमच्या समवेत शंकू आहे. शंकू, काय म्हणशील, काय स्ट्रॅटेजी असणार आहे या दुसऱ्या मॅचमध्ये? कारण समोर आपण पाहतोय कल्पेश म्हात्रे सारखा एक चांगला अनुभवी खेळाडू आहे आणि एक बलाढ्य संघ आपल्या समोर आहे. परंतु याच्या पलीकडे जर पाहिलं तर तुमच्या संघांमध्ये पण चांगले फलंदाज, चांगले गोलंदाज आहेत. परंतु इथे काय स्ट्रॅटेजी असणार आहे, काय प्लॅनिंग असेल तुमची? प्लॅनिंग असं काही नाही, नॅचरल गेम खेळण्याचा प्रयत्न असेल. आणि इथलं आयोजन आणि नियोजन कसं वाटतोय? कारण आपण पाहतोय खूप मेहनत घेतलेली आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिना आला की सर्व खेळाडूंना आणि संघ मालकांना आतुरता असते की सारसोली चषक कधी होईल. नक्कीच आम्हाला जी उत्सुकता होती खेळण्याची इथे, आणि यावर्षी आयोजन चांगलंच केलं. विश ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया आणि थेट बोलूया कॉम्बॉक्समध्ये जिथे जोडलेत मॅन फ्रॉम नौख्यार प्रदीपजी भोईर सरांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. मी घेतो इथून विश्रांती. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. संध्याकाळी सत्र मध्ये तुम्हा सर्व
मान्यवरांचं आणि या क्रिकेटचा खेळ पाहण्याच्या सर्व क्रिकेट खेळाडूंचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय. 18 चेंडू 36 धावांची गरज आहे. 10 मिनिटांमध्ये 2 षटकं टाकून पूर्ण व्हायलाच पाहिजे. जर झाली नाही तर शेवटच्या षटकामध्ये एक खेळाडू आपला इनफिल्डमध्ये येणार आहे. याची आपण दक्षता घ्यायची आहे. सर्कलच्या आतमध्ये येणार आहे. 36 धावांसाठी या ठिकाणी आपण पाहतोय हा संघर्ष. 12च्या सरासरी धावा जमवायच्या आहेत. 2 क्षेत्र थर्ड इयर सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. आपण पाहिलं एक डीप क्षेत्रामध्ये वायडिश मिडऑफमध्ये ते एक वायडिश मिडऑफमध्ये क्षेत्र तैनात केलं गेलंय. सुनील पाटील एक चालकशी असं गोलंदाज आहे. त्याच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला चेंडू त्याच्यावरती हल्ला चढवला गेला. चेंडू अगदी पाहिलं लॉंग क्षेत्रामध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर पहिल्याच चेंडूवरती आलाय. एक आक्रमक दर्जादार असा हा षटकार. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी मोठा फटका आलाय. आक्रमक रूप धारण केलंय. 36 धावांचा पाठलाग करायचा आहे. 12च्या सरळ धावा जमवायच्यात. मात्र पहिल्या चेंडू सुनील पाटील सारख्या एका तगड्या गोलंदाज समोर या ठिकाणी षटकार लगावलंय. PNP चषक असेल कोणतं आपण जर दमदारी प्रीमियर लीग व आमदारांची पाहिली त्यानंतर सोनारशी थाटाव चषकामध्ये देखील चांगली उल्लेखनीय कामगिरी या गोलांची राहिलेली आहे. हो चांगला चेंडू या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर आपण जर पाहिलं ना चेंडू अगदी लेग स्टॅम्पच्या बाहेर निघाला गेला. मात्र या ठिकाणी पाहिला चांगला चेंडू कट झाला बाहेर. आतमध्ये चेंडू आपण पाहिला तर मात्र आल्यानंतर आपण पाहिलं या चेंडूवरती मात्र सिंगल धाव मात्र कंप्लीट केली गेली. 7 धावा धावपालकावरती पाहायला मिळत आहेत. सुनील पाटील पुन्हा आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर. त्याच्याकडे असलेली ती क्षमता या मॅच मध्ये पाहायला मिळेल काय. बॅकफुटला जाऊन सरसवून मारण्याचा प्रयत्न. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. त्या ठिकाणी चांगली क्षेत्ररक्षण चांगली फेकी. तत्पर मात्र दिवेश सावंतला रोखू शकत नाही. धावून पडून सहजरित्या 2 धावा मात्र पूर्ण केल्या गेल्या. दिवेश सावंतला आपण पाहतोय. एका बाजूला उमेश सावंत. हे सलामी थोडी खऱ्या अर्थाने आपण पाहतोय मातबर जोडी आहे. बऱ्याचशा स्पर्धेमध्ये या खेळाडूंना खेळताना आपण पाहायला मिळत असते. अगदी मुरुड पासून ते अगदी महाड माणगाव पर्यंत तळ्यापर्यंत हा संघ मात्र सातत्याने आपला खेळ करताना पाहायला मिळत असतो. जे बजरंग वर्ल्ड बी संघाचा गोलंदाज. हो या ठिकाणी पहा सरळ बॅटने धावा येत होत्या. मात्र आपण जर पाहिलं स्विचिटचा फटका करण्याचा प्रयत्न राहिला. मात्र डॉट चेंडू आला. निर्धाव चेंडू आलाय. धावसंख्या जर पाहिली धावपळखावरती तर मात्र 4 चेंडू 9 धावा धावपळकडे पाहायला मिळत आहे. 36 धावांचा पाठलाग करत असताना सुरुवात तर चांगली झाली. मात्र अजून या 2 चेंडूवरती किती धावा घेणार. 12च्या सरासरी धावा जमा करायच्या आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. या ठिकाणी चेंडू हवेमध्ये बराच वेळ हवेमध्ये राहिला आणि या ठिकाणी एक मोठा गडी गारा झालाय. एक चांगल्या दर्जा असेल पकड. होताना आपण पाहतोय दिवेश सावंत फलंदाज बाधून माघारी परतलाय. पहिल्या चेंडूवरती खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण जर पाहिलं सागरने चांगले उमेश सावंतने चांगली फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. षटकार आल्यानंतर मात्र गोलंदाजी कमबॅक केला सुनील पाटीलने. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिला तर मात्र 4थ्या चेंडूवरती फलंदाजाला या ठिकाणी झेलबाद करण्यामध्ये यशस्वी झालाय. म्हणजे 9 धावा धावपालकावरती राहिलेत आतापर्यंत. चांगली या ठिकाणी खेळ पाहायला मिळतोय. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आपण पाहतो. एका बाजूला दहावीर तळवली तर त्यांच्या विरोधामध्ये संघ आपल्याला पाहायला मिळतोय जय बजरंग वर्ल्ड बी हा संघ. आज खऱ्या अर्थाने जर पाहिलं शनिवारचा दिवस म्हणजे खऱ्या अर्थाने आपण पाहिलं प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गावाचा ग्रामदैवता खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर हनुमंतराया आणि त्याच्याच नावाने संघ जास्तीत जास्त करून आपल्याला खेळ करताना त्याच्या नावाचे संघ आपल्याला पाहायला मिळत असतात. फ्लरलेनचा चेंडू अगदी आपण पाहिलं भूस्काळात पाडलाय. फलंदाजाला कोणतीही धाव नाही. धावसंख्या मात्र आपण पाहिली तर मात्र 9 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिल्या जर धावपळकावरती पाहायला मिळत आहेत 9. ते 36 धावांचा पाठलाग करत असताना आता मात्र 12 चेंडू शिल्लक आहेत.
12 मध्ये पाहिलं तर 27 धावेची गरज आहे. अजूनही सामना जर पाहिला तर मात्र जय बजरंग धावी तळवली संघ इथून कमबॅक करू शकतो का? मात्र खऱ्या अर्थाने सुनील पाटीलने मकाशी या ठिकाणी आपण पाहिलं जी कमेंट दिली होती की आमच्याकडे चांगल्या धाटणीचे गोलंदाज आहेत, आम्ही मुख्य विश्वास आमच्या गोलंदाजावरती ठेवतोय आणि तो विश्वास मात्र या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं मात्र येणाऱ्या ह्या दुसऱ्या षटकामध्ये कशा पद्धती गोलंदाज असणार, कारण 27 धावांचा पाठलाग करायचा आजच्या दिवसामध्ये पाहिलं तर मात्र 87 धावांची या ठिकाणी एक उच्चांक एक धावांचा डोंगर आपण पाहिला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज झालाय स्वप्नील वाजंत्री. 12 मध्ये 27 धाव्यांची गरज. स्ट्राईकला आपण पाहतोय फलंदाज उमेश सावंत. डावखुरा गोलंदाज बॅकवर्ड स्क्वेअरला क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, क्षेत्ररक्षकाला भेदलंय अगदी शेवटच्या क्षणी मात्र चेंडू सीमा पार आलाय चौकार. एकदा यायला लागेल कारण मागच्या पहिल्या षटकाचा विचार केला त्या षटकामध्ये षटकार आला होता. आता देखील दुसऱ्या षटकामध्ये उमेश सावंतच्या बॅटमधून चौकार आलाय. म्हणजे उमेश सावंत चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करतो, त्याला मात्र या ठिकाणी एखाद्या पार्टनरची मात्र गरज आहे. मात्र पार्टनर या ठिकाणी पाहतोय सागर सावंत हा एक स्टेबल खेळाडू नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे मार्क ओव्हर डावखुरा गोलंदाज स्वप्नील वाजंत्रीवर हल्ला चढवण्याचा प्रयत्न राहिला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहिलं वायडिश मिडॉपमध्ये क्षेत्ररक्षण तैनात आहे. सिंगल धाव कंप्लीट केली जाते, सिंगलच्या व्यतिरिक्त जास्त धाव मिळणार नाही. एक धाव कंप्लीट केली गेली. 14 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. तर मात्र आपण पाहिलं 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 5 धावा खर्च केल्या गेल्या. गोलंदाज स्वप्नील वाजंत्रीच्या माध्यमातून मात्र स्वप्नीलवरती हल्ले करणार का? ते मोठ्या क्षमतेचा हा खेळाडू आहे सागर सावंत, त्याच्याकडे देखील क्षमता आहे. मात्र संध्याकाळचं सत्र म्हटल्यानंतर धावा चेसिंग करताना देखील दमछाक होते. दमट वातावरण तरी देखील त्याच्या विरोधामध्ये आपण पाहिलं मोठा फटका मारत असताना मात्र टप्पानी या ठिकाणी दिशा बदलली. टप्पा पडला असं वाटत होतं की हा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये सीमापार जाईल. मात्र क्षेत्ररक्षकाच्या इथे आपण पाहिलं तो डीप पॉईंट क्षेत्रामध्ये तैनात होता. मात्र त्याच्या हातामध्ये दिशा टप्पा पडल्यानंतर त्याच्या हातामध्ये विसावला गेला. सिंगल धाव मात्र 2 धाव मात्र या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. 16 धावा धावपळकावरती. धावांचे मात्र अक्षरशः या ठिकाणी संघर्ष चालू आहे. धावी तळवली संघाच्या माध्यमातून. क्रॉस पद्धत चेंडू या ठिकाणी होता. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी चेंडूला अडवल्यामध्ये यशस्वी झालं. यदा कदाचित हा चेंडू जर अडवला नसता तर लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला असता. परंतु जर तरला क्रिकेटमध्ये थार नाही. मात्र क्रिकेटमध्ये जर तर नसेल तर मात्र क्रिकेटला मजा नाही. सिंगल धाव कंप्लीट केली जाते. 22च्या स्वरूपामध्ये 16 धावा धावपळकावरती. 3 चेंडू 17 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. 36 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत 17 म्हणजे अर्धा पल्ला गाठलाय खऱ्या अर्थाने जर पाहिलं ते म्हणजे धावीर तळवली या संघाने. धावीर तळवली संघाचे हे आक्रमक फलंदाज मात्र तेवढा गोलंदाज तोफखान आपल्याला पाहायला मिळतोय. वलके संघाच्या माध्यमातून गोलंच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. गल्ली क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगलचा धाव कंप्लीट केली गेली. एकेरी धावसंख्येवर समाधान मानतोय. कोणतीही रिस्क मात्र दोन्ही फलंदाज घेत नाहीत. धावसंख्या 1ने पुढे सरसले. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत पाहिला. 1.5 चेंडूचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळाला. जे 18 धावा धावपळमध्ये पाहायला मिळतात. म्हणजे येणारे 7 चेंडू 7 मध्ये अजूनही 18 धाव्यांची गरज असणार आहे. डावखुरा गोलंदाज हा खऱ्या अर्थाने टर्निंग पॉईंट असणार आहे हा चेंडू स्वप्नीलचा. व्हाईट बॉलची या ठिकाणी आपण पाहतोय पंचाच्या माध्यमातून इशारा येतोय. धावा मात्र आता येणं गरजेचं आहे. कशा काय येऊ देणं. अतिरिक्त स्वरूपामध्ये धाव मात्र आलेली आहे. व्हाईटच्या स्वरूपामध्ये आपण जर पाहिलं ऑफस्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू मात्र या ठिकाणी अवांतर स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. व्हाईट धाव येते. धावसंख्या 1ने पुढे सरकले. 19 धावा धावपळकावरती. लोअर फुलटॉस मध्ये चेंडू अगदी मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल तर कंप्लीट. मात्र या ठिकाणी पहा स्वतःवरती विश्वास दाखवला गेला सागर सावंतने की मी या धावा बनवू शकतो. 6 मध्ये धावा जमा करायच्या आहेत. 16 या 16 धावा मात्र सागरने सांगितलंय समोरच्या फलंदाजाला की या
मी आव्हान स्वीकारतोय आणि माझ्याकडे स्ट्राईक मात्र घेण्याचा प्रयत्न नक्कीच असणार आहे. कुठे जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. जाऊया DJ कडे. हा गेलो आणि हा आलो. सकाळपासून मायबाप प्रेक्षक या ठिकाणी या स्पर्धेची आतुरतेने खऱ्या अर्थाने ही स्पर्धा पाहत आहे. संध्याकाळ सत्र झालं तरी देखील हा माझा मायबाप प्रेक्षक अजूनही या मैदानातून आपली जागा सोडलेली नाही. उद्या तर याच्यापेक्षा जास्त प्रेक्षक वर्ग या ठिकाणी या स्पर्धेचा आस्वाद घेताना देखील पाहायला मिळणार आहे. क्षेत्राने विखुरला पाहायला मिळतोय. फलंदाज जर पाहिलं सागर आहे, म्हणजे ट्रॅकवर गोलंदाज मनीष. सागरसाठी जर पाहिलं आपण या ठिकाणी डीप थर्डमॅन क्षेत्रामध्ये क्षेत्राच्या तैनात केलं गेलं आहे. एक खऱ्या अर्थाने जर पाहिलं गल्ली क्षेत्रामध्ये शॉर्ट पॉईंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, वाईडिश, लॉंग ऑफमध्ये क्षेत्राच्या तैनात केलं गेलं आहे. मोठा फटका बॅकफुटला जाऊन पंच करायचा होता, माझा फटका फसलाय शॉर्ट पॉईंट क्षेत्रामध्ये. फलंदाज दुसऱ्या क्रमांकाचा गडी गारद झालाय. सागर सावंत मात्र माघारी परतलाय. चेंडूमध्ये 19 धाव्यांची गरज असताना काय फटकेबाजी पाहिली आपण. दत्तकृपा सुरेश संघाचा फलंदाज प्रशांत वाघमारेच्या बॅटमधून ज्या 19 धावा आपण पाहिल्यात. फायटेड डिलिव्हरी या ठिकाणी त्याच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न राहिलाय, मात्र फटका फसलाय. फलंदाज आणखीन एक मात्र गेल्या माघारी परतलाय. ते सर्वांनाच घरी जाण्याची घाई झाले, मात्र अजूनही जर पाहिलं या पहिल्या दिवसातील बक्षीसपात्र संघ कोण ठरणार हे अजून आपल्याला संध्याकाळी सत्रामध्ये पाहायचं आहे. म्हणजे अजूनही काही मॅचेस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. मात्र फलंदाज आपण पाहतोय 4थ्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 20 धावा धावपळकावरती जिंकण्यासाठी अजूनही जर पाहिलं 4 मध्ये 16 धाव्यांची गरज आहे. मात्र गोलंदाजी या ठिकाणी पाहिलं मनीचं कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी केली, हॅट्रिकच्या उंबरठ्यात येऊन पोहोचलाय. 2 चेंडू 2 ब्रेक थ्रू मिळवून दिलेत. फुलरलेनचा चेंडू मोठा फटका या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न राहिला. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्राच्या काही सिंगल जर कंप्लीट केली जाते. एक धाव मात्र या ठिकाणी पाहिलं एका धावेने काही फरक पडणार नाही. एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या धावपळकावरती 21 धावा धावपळकावरती. म्हणजे येणारे 3 चेंडू, म्हणजे 3 चेंडूचा विचार केला 2 मोठे फटके षटकारांची गरज आहे आणि एक चौकार. म्हणजे खऱ्या अर्थाने 15 धाव्यांची अजूनही गरज आहे. मात्र चांगली कामगिरी या ठिकाणी पाहिली ना. डेथवर स्पेशलिस्ट म्हणून गोलंदाजाला पाचारण केलं मनीष. या गोलंदाजाला चांगली उल्लेखनीय कामगिरी पाहायला मिळतोय. क्षेत्रांशी विहेररचना पुन्हा एकदा बदलण्यात येत आहे. आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक डीप क्षेत्रामध्ये तैनात केले गेले. फुलर लेनचा चेंडू आपण पाहिला, अगदी त्या ठिकाणी पाहिला तर सन्मानपूर्वक खेळून काढलाय. कोणतीही धाव नाही. मात्र सामना जवळजवळ जर पाहिलं तर चुकू शकतो का
खऱ्या अर्थाने जय बजरंग वळके बी संघाच्या बाजूने मात्र अजूनही 2 चेंडूची वाट पाहावी लागेल. एखादा खराब चेंडू आला तर, एखादा नो चेंडू पडला तर, असे बरेचसे काही आपण कारणे शोधू शकतोय. मात्र गोलंदाजांनी चांगली कामगिरी आतापर्यंत करताना आपल्याला पाहायला मिळतोय. हो, मोठा फटका या ठिकाणी, फटका सजवला क्षेत्ररक्षक आहे मात्र क्षेत्राच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू सीमा पार आलाय षटकार. पवार यांनी चांगला सुंदर झेल पकडला त्या ठिकाणी. त्यांना एक सुंदर कॅप या ठिकाणी देण्यात येणार आहे. शेवटचा चेंडू आडव्या बॅटने मारायचा होता मात्र चेंज ऑफ पेस गती परिवर्तन राहिलं. सामना मात्र जिंकलाय खऱ्या अर्थाने पाहिलं तर जय बजरंग वळके या संघाने ज्या 36 धावांचं असं वाटतं की हे आव्हान सहजरित्या धावी तळली पूर्ण